मंडळी, ड्रम मध्ये कोळसा बनवण्याच्या पद्धती घेऊन आलो आहे आणि यावेळी मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे, कारण याआधी मी जेव्हा केलं तेव्हा कोळसा चांगल्या प्रतीचा निघाला नाही आणि माझा उद्देश आहे की ड्रम मध्ये कोळसा त्याच गुणवत्तेचा बनवण्याचा प्रयत्न करायचा जसा तो भट्टीमध्ये तयार होतो। आणि या आहेत त्या पद्धती। मी सर्व लाकडं एकाच आकारात कापली आहेत बघा, ड्रम मध्ये व्यवस्थित ठेवण्यासाठी सोपं जाईल। आणि तुमच्या मतानुसार सांगा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ड्रम मध्ये भट्टी सारख्या चांगल्या दर्जाचा कोळसा बनवता येईल का? ड्रम भरण्याचं काम आता पूर्ण होत आलं आहे बघा, आणि यावेळी मी वरून खाली आग लावणार आहे। मागच्या वेळी मी खालून वर आग लावत आणि बघूया की कोळशाची गुणवत्ता चांगली येते का मित्रांनो। मी फक्त खालच्या बाजूला तेवढी हवा खेळती राहण्यासाठी जागा ठेव। आग अशा प्रकारे चांगली पेटल्यावर झाकण बंद करण्याची वेळ येते, जेणेकरून जास्त कोळसा वाया जाऊ नये। मी वरचा भाग पूर्णपणे बंद करणार आहे आणि खालच्या बाजूला फक्त थोडी हवा जाण्यासाठी जागा ठेवणार आहे, समजलं ना। नेहमीच काही लोक म्हणतात की ड्रम मध्ये कोळसा बनवायला खूप कष्ट लागतात आणि उत्पादन कमी होतं, आणि खरंच उत्पादन कमी असतं मित्रांनो, पण तेवढं काही जास्त काम नाही, समजलं ना। तुमच्या स्वतःच्या वापरासाठी ते अजूनही परवडतं बघा करायला। आणि बस एवढंच मित्रांनो, पाहत राहा आणि पुढच्या व्हिडिओकडे जाऊया।